आव्हाने संधींमध्ये बदलणारे डॉक्टर सुरेश हनगवाडी, पद्मश्री 2026. 1963 मध्ये जन्मलेले ते हिमोफिलिया बी ने ग्रस्त होते. हा एक अनुवंशिक आजार आहे ज्यामध्ये रक्त व्यवस्थित गोठत नाही. माझ्या आईने मला एखाद्या पिंजऱ्यामध्ये बंद केलेल्या पोपटासारखं वाढवलं. जर हिमोफिलियावर उपचार केला नाही किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार केला तर सांध्यांच्या वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे विशेषतः मुलांमध्ये कायमचं अपंगत्व येऊ शकतं. डॉक्टर सुरेश स्वतः या आजाराने त्रस्त होते आणि म्हणूनच हिमोफिलियाने ग्रस्त असलेल्या इतर मुलांनाही सामान्य जीवन मिळावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्या काकांना तीव्र डोकेदुखी सुरू झाली. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की मला हिमोफिलिया आहे. माझ्या मेंदूमध्ये रक्तस्राव होत असल्याचं मला जाणवत आहे. त्यांनी 2-3 बाटल्या रक्त देण्याची विनंती केली. तो सायनसायटिस असावा असं समजून डॉक्टरांनी त्यांना अँटीबायोटिक्स आणि पेनकिलर्स दिली आणि त्याच दिवशी आम्हाला ओपीडीतून बाहेर पाठवलं. नंतर एका बागेमध्ये असह्य वेदनांनी विव्हळत असताना ते मला म्हणाले, म्हणूनच तू डॉक्टर व्हायला हवंस. मग एका आठवड्यानंतर त्यांचं निधन झालं. तेव्हाच मी डॉक्टर होण्याचा निश्चय केला. डॉक्टर सुरेश यांनी MBBS आणि नंतर पॅथॉलॉजीमध्ये MD पूर्ण केलं. आपल्या पहिल्या भत्त्यातून त्यांनी कर्नाटकातील पहिली हिमोफिलिया सोसायटी सुरू केली. आव्हान हे होतं की औषधं परदेशातून आयात करावी लागत असत, ज्यामुळे ती खूप महाग होती. त्यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली जेणेकरून कोणत्याही रुग्णाला उपचाराविना त्रास होऊ नये. त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणलं आणि त्यांना या कार्यासाठी योगदान देण्यास प्रोत्साहित केलं. रक्ताच्या विकारांवरील उपचारांसाठी एक प्रणाली स्थापन करण्यात आली. त्यात डायग्नोस्टिक्स, इन पेशंट फॅसिलिटी, हायड्रोथेरपी, फिजिओथेरपी ते रक्त केंद्रापर्यंत सगळं होतं. त्यांनी बदलासाठी लढा दिला. हिमोफिलिया उपचाराच्या मोहिमेत सरकारी सहभागासाठी आवाज उठवला. 2005 मध्ये देशात पहिल्यांदाच आमचं कर्नाटक राज्य हिमोफिलिया उपचाराच्या मोहिमेमध्ये सहभागी होणारं पहिलं राज्य ठरलं. करुणा आणि धैर्याने परिपूर्ण जीवन जगण्याच्या बाबतीत डॉक्टर हनगवाडी एक आदर्श आहेत. आमच्या रक्तात फक्त रक्त गोठवणाऱ्या प्रथिनांची कमतरता असते, उत्साह किंवा बुद्धिमत्तेची नाही. योग्य उपचाराने हिमोफिलियाग्रस्त आमची मुलं या अपंगत्व आणि त्रासातून मुक्त होऊ शकतात. डॉक्टर सुरेश हनगवाडी, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.